कोण यांच्या नादी लागत तुम्ही? बायका पोरांच्या मित्रांच्या जिंदगीचं वाटोळं करून घ्याल, ध्यानात ठेवा. कोणती बायको तुम्हाला स्वर्गाला नेऊन घालणार आहे? कोणती प्रियशी तुम्हाला मोक्षाचा मार्ग दाखवणार आहे? आणि कोणता मित्र तुम्हाला चांगल्या मार्गाला दाखवणार आहे? कोण नेणार तुम्हाला? अरे यांचं त्यांना जमलं नाही आणि तुम्ही यांच्या नादी लागून जगाल तर आयुष्यात संपाल. ज्यांच्यासाठी तुम्ही कोटीच्या इस्टेटी कमवल्यात त्यांनी तुमच्यावर हात वर केलाय, त्या दिवशी तुम्ही संपले. तुम्ही पोटचा पोरगा बापावर ज्या दिवशी हात वर करायला लागला त्या दिवशी तो बाप संपला. 1.5 दमडीची सून सासऱ्यावर धावते, संपला सासरा त्या दिवशी. आणि जेवढे पुरी पळून गेल्या त्या सगळ्या पुरी आयुष्यात बर्बाद झाल्या. कधीच पोरगी पळून गेलेली पोरगी कशी शिशी होऊ शकत नाही, कधीच नाही. बापाचं हृदय तोडलंय तिने, आईचं हृदय तोडलंय. आईच्या हृदयाला जखम करून गेली, बापाच्या हृदयाला जखम करून गेली. ती समाधानी राहील पैसा बिसा म्हणून, पण ती सुखी कधी होऊ शकत नाही. आणि तिचं आयुष्य शेवट कधी चांगलं जाऊ शकत नाही, हे ध्यानात ठेवा. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. अशी एखादी पोरगी असेल कीर्तनात तर तिनं मला सांगावा की मी पळून येऊन सुखी आहे. फक्त सांगावं तिने. पळून आलेल्या 2-3 जणी आहेत. दाखवा. पोरगी शाळेतून उशिरा आली, तुझ्या बापाला कळलं तर कानपाड फोडेल, उद्या लवकर ये, एवढं म्हणा. नीट वाग, तुझा बाप सोपा नाही आहे, एवढं म्हणा. पोरगा म्हणला मला शर्दी जायचंय, त्यांना विचारू दे, निर्णय घ्यायचा नाही. मला बोलणे बसतील, तुला मार खावा लागेल, एवढं म्हणा. आणि पोरगा बाहेर गेल्यावर नवऱ्याला सांगा पाठवू नका त्याला, त्याचे मित्र नालायक आहेत. तुम्ही या पोरांशी पोरींची फाजील लाड केल्यामुळं वाईट वाटेल तुम्हाला माझ्या बोलण्याचं, पण तुमचा भाऊ म्हणून सांगतो तुम्ही या कुटुंबाची वाट लावून टाकली महाराज, वाट. तुम्ही कधीच या माणसाच्या किमती दिल्या नाहीत, तुम्ही या कुटुंबामध्ये विचार केला नाही. बापाचा जर थाक मुलीला असता, तुम्हाला माहीत नाही. बंड आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नाही ना, तो बाप पोरगी पळून गेल्यावर रडला. पहाडासारखा बाप आहे, पहाडासारखा. वाईला हे बरे तिथे गप करे ते फटकटून वाईला निघला ना, त्याला एक पोत बाजरीने एक म्हातारा बैल आलता. अरे त्यानं कष्ट करून संसार उभा केला, पण कुणा पुढं माफी